येवा दिगंबरा
शोभती जटा भस्म मुकुट शोभती जटा भस्म मुकुट शोभती
आदि नमो निरंजन रूपा आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे आदि नमो निरंजन रूपा आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे आदि नमो निरंजन रूपा आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरु साकारोनी गुरु रूपे साकारोनी आदि नमो निरंजन रूपा आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे मूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे आदि नमो निरंजन रूपा आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे आदि नमो निरंजन रूपा आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे गुरुमूर्ति सगुण स्वरूप दारिणे
गुरुमूर्ती सगुण स्वरूपा धावे गुरुमूर्ती सगुण स्वरूपा धावे गुरुमूर्ती सगुण स्वरूपा धावे देवा तुमचं मी करू असं नका मला दूर करू गावत येई अशा गुणाची करू देवा तुमचं मी करू नका मला दूर करू गावत येई आशा गुणाची करू देवा तुमचं
अपराधाला भीती नाही, किती सांगवाव गुण पापाच्या झाल्या राशी, याची घंटा करील कोण विनंती गुरुराया. एके काही संचार माय बाप साधू संत, काही चांगले सकेला तिने कविता प्रभू, मोक्षे न होणे दिलाला विना गुरुराया. स्वामी अंतर गोपाया माझी केली सेवा, महासंकटी निज भक्ताचे रक्षण त्वा केले, देवा रक्षण त्वा केले, मजविषयी कैसे बापाने प्रजा केले. पायाचा भक्त तारे कृपया की तो देवा कृपया की तो, म्हणून देवा पाया पासी आरती करीतो. पायाचा महेंद्र राजा हिंग जातना झालो
साठवून पाये पायाचा समर्थ बाळगीर महाराज बाल ब्रह्मचारी वैरागी महाराज धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सब साधू संतन की जय भारत माता की जय नाहूरच्या दत्तात्रया नाहूरच्या दत्तात्रया नाहूरच्या दत्तात्रया नाहूरच्या दत्तात्रया दत्तवत तुझ्या पाया दंडवत तुमच्या 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 पाया दत्तात्रया दंडवत तुझ्या पाया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची आनंदाई नमो नमः श्री गुरुदेव दत्ताय नमो नमः दिगंबराय नमो मग बघतो आजच्या आपल्या मूर्तीचा शेवट
म्हणायला काय हरकत नाही. मात्र उद्या शेवट आहे. आज आपल्याला निरोपण आणि ग्रंथ वाचन आजच होईल आणि उद्या फक्त शेवट आणि पोथीची पूजा होईल. सर्वांनी पूजेसाठी जे काही साहित्य लागेल सर्वांनी घेऊन यावं. आणि आज काही जास्त घेणार नाही तुमचा वेळ, म्हणून पब्लिक जास्त दिसाली. मग आज काल आपण गुरु कसा पाहिजे, गुरुला काय विचारायचं आहे. गुरु जर वाईट कर्म करणारा असेल, गुरु जर कर्म बंधनामध्ये अडकणारा असेल तर त्या गुरुला त्यागून टाकावं असं शास्त्र सांगते. आणि शास्त्राच्या मतानं चालायला आपल्या काही हरकत नाही, म्हणून शास्त्राचं ऐकून चालावं लागेल. शास्त्र जसं सांगतील तसंच करावं लागेल. जर गुरुजवळ वाईट कर्म असते, गुरु त्यागून टाका, काही हरकत नाही. शास्त्र सांगायला गुरु कर्मबंधनामध्ये अडकला, जय गुरु कर्मबंधनामध्ये अडकला की गुरु शिष्याला कसं मोक्ष देईल. मग गुरु कर्माच्या बंधनात नको, गुरु उपाधीमध्ये नको. उपाधीमध्ये जो गुरु गेला त्याचा जन्म वायाच गेला. म्हणून उपाधी मधला गुरु जमणार. गुरु मुक्त पाहिजे. जो स्वतः मुक्त तोच शिष्याशी करील मुक्त. स्वतः मुक्त पाहिजे. ज्यानं स्वतःच बंधनामध्ये अडकून बसलाय आणि त्यानं शिष्याला काय मुक्त करणार. अनेक शिष्य अज्ञानात, त्या अज्ञान शिष्याला ज्ञान देण्याचं काम गुरु करणार झाले. त्या कलियुगामध्ये त्या कर्मबंधनामध्ये अडकवण्याचं काम गुरु करायले. म्हणून गुरु स्वतः कर्मबंधनातून मुक्त, तरच शिष्या होईल मुक्त. मुक्त पाहिजे. मग रोग जाणून औषध देणे, नाडी परीक्षेचे ज्ञान सांगणे, नाना धातू मारणे, सांगती ते गुरु म्हणावे. गुरु या जीवाला बहुरोग लागलेल्या जीवाला औषध देतात आणि या बहुरोग लागलेला जीवाचा बहुरोग नाहीसा करतात. हे गुरु औषध देतात. काल बघितलं आपण कोणता औषध. गुरु नाम औषध घ्या रे, भवरोग जातील सारे. गुरुच्या नामानं बहुरोगाचा औषध जाते. बहुरोग कोणते होतं. मायेचा रोग, आशेचा रोग, भ्रांतीचा रोग, भुलीचा रोग. हे रोग नाहीसा करण्यासाठी गुरु आपल्याला गुरु नामाचं औषध देतात. नाडी परीक्षेचे ज्ञान सांगणे. महाराज नाडीचं ज्ञान सांगतात. नाना धातू मारणे, सांगती ते गुरु म्हणावे. गुरु बहुरोग आपल्या जीवाला लागलेला आहे नाहीसा करण्यासाठी जे औषध देतात. औषध दिल्यावर जे औषध दिल्यानंतर परिणाम होते, जे आपले रोग निघून जातात, त्याशी जो गुरु म्हणावे. मग मुळाक्षरी आणि बाराखडी, जोडाक्षरी विकडो विकडी, रस्व दीर्घाचे परवडी, सांगते ते गुरु जाणावी. म्हणून आपल्या आरतीमध्ये सांगितले गुरुदेवा अर्जे घ्या ध्यानी, शिकवा पाडा उजळणी. म्हणून त्याच्यामध्ये सांगितले कोणते रस्व कोणते दीर्घ. एकापासून दहापर्यंत, एकापासून दहापर्यंत, एकापासून दहापर्यंत, एकापासून दहापर्यंत. मन गावो गावो शंभर होता, गावो गावो शंभर होता, गावो शंभर होता, गावो गावो शंभर होता. कशी कशी केली सागर मुळवाणी
गुरुदेवारजी गाद्यानी शिकवा पारावलं अपासून इथपर्यंत 16 स्वरचित व्यंजन होत ते मजला द्यावे द्यावर पैसोनी शिकवा पारावलं गुरुदेवारजी गाद्यानी शिकवा पारावलं सर्व अक्षरी नाम सात नामाविरहित अक्षर गुप्त मला परनाम द्यावे समजूनी शिकवा पारावलं फक्त नाम पराचंच नाम मला महाराज समजून द्या असं शिष्या गुरुला विनवणी करते आणि हे जर विचार ना केलास तर काय होईल असा जर मरशी यमपुरी तुमका असा जर मरशी यमपुरी तुमका असा जर मरशी असा जर मरशी यमपुरी तुमका भोगीसी असा जर मरशी यमपुरी तुमका भोगीसी असा जर मरशी असा जर मरशी यमपुरी भोगीसी पुरे पुरे हा संसार पुरे पुरे हा संसार आयुष्य गेले फार मागे आयुष्य गेले फार पुढे जाणार संसार असते सुख रे संसारी असते सुख त्यागिक संकाधिक तरी का त्यागिक संकाधिक वामदेवानी सुख वामदेवानी सुख परजायसी यमपुरी आधार मर्षे यमपुरी कोटी भूपती 99 कोटी भूपती जरी भोलासे पुरी दुःख भोगी साधन मरसे यमपुरी दुःख भोगी यमपुरी दुःख भोगी असा जर मरशी तर यमपुरी दुःख भोगीसी पुरे पुरे हा संसार मागे आयुष्य गेले फार उरले तेही पुढे जाणार तुझी खुशी मग जरी संसारी असते सुख तरी क्या तागिली सरकाधिक वामदेवानी सुख प्रपचारी माझे तुझे आचरिते गेले दिवस कोणती माती मग तुझी होईल फजिती पडशील चौऱ्याशी म्हणून असा जर मरशी यमपुरी दुःख भोगीसी मग बापूजी म्हणे सांगू किती 99 कोटी भूपती इतरांचे नाही गणते जरी बोललासी यमपुरी दुःख भोगीसी असा जर मरशी यमपुरी दुःख भोगीसी दत्ता प्रभू दत्ता प्रभू विचार ना गेलास तुझा जन्म वाया गेला म्हणून नाना जपतप साधने
आसन मुद्रा नाना ध्याने पुरतानी पुरच्चरणी उपदेशिते म्हणावे गुरु. महाराज जपतपाच्या वेगळा जे मार्ग दाखवतात त्याला गुरु म्हणाव. मग प्रश्नोत्तर आणि प्रत्युत्तर देणी आईसे उपदेशिते शहाणे ते गुरुच मानावे आणि प्रत्ययशी. महाराज विचारल्याबरोबर प्रश्नाचं उत्तर देतात. उपदेश आपल्या जीवाला करतात त्याला गुरु म्हणाव. काल कोणता गुरु त्यागाव आज कसला गुरु कराव. मग नाना वेदांत उपदेशिती नाना ग्रंथ उत्पत्ती शिकविते ते गुरु निश्चिती मानावे भाविक भक्तांनी. महाराज नाना ग्रंथाची उत्पत्ती कुठून झाली याचा मार्ग सांगतात. त्याची ओळख शिष्याला करून देतात त्यालाच गुरु म्हणाव. मग आईसे सांगावे किती वाचता ऐकता जन कोपती जे जे विशेष गुणातीत उपदेशिते ते गुरु असं सांगत ऐकत ऐकत जण कोपून चालले कोपती जे जे विष्णू गुणातीत उपदेशिते त्याला महाराजाजवळ गुणाच्या खाणी राहतात आणि ते खाणी शिष्याला वाटून देतात. गुणाची खाणी अवगुणाची खाणी नको. मग आयसिया गुरुची संगत केलियान होय भव प्रांत म्हणून शोधावे सद्गुरुनाथ आत्महिता अशा गुरुची संगत केला भवसागुरु भवसागर तरुण जाशी भवसागर तरुण जाशी अशा गुरुची संगत पाहिजे. म्हणून शोधावे सद्गुरुनाथ आत्महिता कारणे. आत्माच्या हितासाठी आपल्या जीवाच्या हितासाठी असा गुरु शोधावा लागते. हे गुरु पाहिजे. मग समोर जाऊन काय सांगितले. सद्गुरु तो विरळा जाना जे उपदेशिती परज्ञाना आपापना करावे दर्शना नामाचा बोध घे. काय सांगितलंय. सद्गुरु तो विरळा जाना. सद्गुरु विरळा आहे. विरळा म्हणजे काहीतरीच लोक सांगतात कुठं तरीच ते गुरु आहे असं कुठेही बसत नाही. ते गुरु नव गुरु कुठेही बसणार. गुरुचं सुद्धा ठिकाण आहे. गुरु कुठेही भटकत नाही. गुरु एका जागी बसूनच त्या आनंदाचं ध्यान लावतात आणि त्याशीच गुरु म्हणा. एका जागी बसून गुरु लागतील. जीवाच्या उद्धारासाठी असे गुरु लागतात. जड जीवाची करुणाई म्हणे सद्गुरुनाथ अवतार धरली रंगात राय राथ. महाराजाचा बाळकी महाराजाचा अवतार
जगाच्या उधारा संतांच्या विभूते देह कष्टविधी परोपकारी या देहाची यजमान संत महात्मे करतात. आपल्या सरकारने एक नाम होईना संत महात्मे रात्रंदिवस भजनामध्ये तल्लीन आहे. तरी तिला काही त्रास नाही का? गुरुनामाच्या बळावर गुरुनामाची अशी ताकद आहे. एकदा जर ती ताकद प्राप्त झाली 7 दिवस सत्ता सोडून द्या माणूस महिनाभर काय वर्षभर सुद्धा नामामध्ये तल्लीन राहू शकते. ही नामाची ताकद. काल तुम्हाला नामाचं महत्व सांगितलं, अन्नदानाचं महत्व सांगितलं. अन्नदान म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, अन्नदानाने कोणती फळप्राप्ती, नामस्मरणाने कोणती फळप्राप्ती, याचं संपूर्ण विश्लेषण कालच्या कीर्तनामध्ये झालं. आता आज आपल्याला जीवाला त्याच्या परत गावाला न्यायचं आहे. जसा आला तसा त्याला वरी न्यावं लागते. कसा आलाय शुद्ध स्फटिक वर्ण जीव आला पैसाची नेला पाहिजे त्याला. कसा आला शुद्ध स्फटिक आला आणि त्याला आपल्याला आज तसंच वरी घेऊन जायचं आहे. उद्या म्हणजे आपलं लास्टचं कीर्तन. मग उद्याच्या कीर्तनामध्ये महाराजाला इथं सप्त्यामध्ये प्रगट करावं लागेल. महाराजाला इथं आणायचं उद्या. म्हणून आज जरी कमी पब्लिक असले मात्र उद्या म्हणताच पब्लिक येते का उद्या भंडारा आहे बापू या वावच लागत सुरबंदीसाठी. उद्या सर्वजण येतात. मग आज कमी दिसाली पब्लिक नाही बापू पाऊस याचा मग आल्या नाही. त्या दिवशी लई गडबड झाली, इकडे बसा तिकडे बसा म्हणून. मग सद्गुरु विरळा आहे. कुठं तरीच गुरु सापडते आणि सद्गुरु तर विरळाच आहे. म्हणजे तुरळक कोण्या तरी कुठंतरी ठिकाणी आपल्याला सापडते, त्याचा शोध आपल्याला घ्यावा लागते. मग क्रोध वैरागी सतत दोष विषय उर्मत रहित नित्यानंद पदा विरहित देखणे राये जयाशी. गुरुला क्रोध राहत नाही. गुरुला क्रोध नको म्हणले मात्र गुरु एक जर शब्द शिष्या जर एक शब्द महाराजाला काहीतरी चुकीनं बोलला तर शिष्या त्याला वर्षभर गुरु त्याला शिष्याला वर्षभर बोलणार चाललाय. हे क्रोध गुरुच्या अंगी क्रोध नको. साधू संताला क्रोध जमना आणि त्याच्या अंगामध्ये वैराग्य प्राप्त झालेलं पाहिजे. वैराग्य प्राप्त व्हायला. वैराग्य प्राप्त झालं मोक्षाचा मार्ग सुलभ झाला. मग क्षमा दया मूर्तिमंत वाचे शिविदली सत्याचे व्रत ऐसे धर्मी व्रतत विश्व करुणाळू. गुरु महाराज दया क्षमा शांती मूर्तिमंत. महाराजांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती. शांतीची मूर्ती गुरुची पाहिजे. गुरु कसा पाहिजे शांती ब्रह्म शांतीचे सागर. गुरुला क्रोध नको म्हणते. मग कोमल जयाचे हृदये इंद्रिय नेमी दृढ निश्चय जो सकळ विश्वासी प्रिय आत्मपुत्रा सारिखा. गुरुचं हृदय कसं पाहिजे धोंड्यासारखं गुरुचं हृदय जमणार, दगडासारखं जमणार. कसं पाहिजे फुलाच्या पाकळीसारखं नाजूक कोमल हृदय गुरुचं असलं पाहिजे. गुरुचे अष्टभाव दाखले पाहिजे. अष्टभाव डोळ्यातून पाणी येणं, भाव सद्गतीत होणं, वाचेला शब्द न फुटणं, असे अष्टभाव सांगितले. ते अष्टभाव गुरुला जागृत झाले पाहिजे. म्हणून गुरुचे कोमल हृदय, गुरुचं हृदय कोमल असलं पाहिजे. मग
लोभ नाही मनाशी निर्मत्सर जो उदासी निर्मळ निच्छळ वृत्तीशी कधीच ढळे न गुरुमध्ये गुरुच्या मनामध्ये लोभ नको कोणत्याच प्रकारचा हे होय म्हणले गुरु निर्मत्सर जो उदासी महाराज कोणाचं मत्सर करत नाहीत गुरु कोणाचा द्वेष नको कोणाची निंदा नको हे होय म्हणले गुरु मग आणि तेच गुरु आत्मपुत्रासारिखा सगळ्या जगाचा ते पुत्र होय तसा गुरु जर असला तर मग भवाच न ठेवी भय मुक्तपणे विचरी निर्भय इंद्रिय सांडिले विषय मुक्तपणे जयाच्या महाराजाला कोणताच भय राहिना गुरु महाराज भयाच्या अतीत भीती महाराजाला गुरु महाराजाला नको भीती व्हायचं नसेल नामाचं साधन पाहिजे नामान सगळे भीती दूर बाजूला होते नामकर्माती जाळी अविद्येची करी होळी नाम कळी काळा ते आकली आणि नाम त्या दिगंबराची नाम कर्माला जाळून टाकते अविद्येची होळी करते आणि कळी काळाला आपण टाकते ते नाम दिगंबराचे मग मायेच्या शतगुणी अधिक शिष्यावरी गुरुचा असावा प्रेम देत आप पर हा मानसिक भेद नाही जया गुरु माई सारखं प्रेम केला पाहिजे शिष्यावर नित्यांत प्रेम असणं हे गुरुचं कर्तव्य होय गुरुचं काम काय शिष्यावर प्रेम फक्त शतगुणानं म्हणजे 100 पट्टीनं महाराज गुरु महाराज शिष्यावर प्रेम केले पाहिजे याचं नाव गुरु मनानं वाचेनं तनानं महाराज प्रेम करावं मनानं महाराज प्रेम केले पाहिजे वाचेनं सदा गोड बोलणं हे गुरुचं प्रेम कवा ते शिष्याला येतोस काय शिष्या या जागी कीर्तन आहे चल बरं ये बरं त्या जागी महापूजा आहे हा पुण्याला जायचं आहे तिकीट काढलो ये बरं महापूजेला हे गुरुचं प्रेम अगणित असं प्रेम असलं शिष्या सुद्धा जवळ जाते बोलवायची गरज नाही शिष्याला फक्त काय पाहिजे जसं माईला लेकराचा लाड येते तसं गुरुला शिष्याचा लाड यावा प्रेम यावा शास्त्र सांगाले म्हणजे बोलणं मग कोमल शब्दे अंतर उकले चाले पावला पावली कठीणता लोकली ठाव नाही बसावया गुरुचे शब्द कोमल शब्द असं आरतुर बोलणंच नको गुरुचं द्वेषयुक्त बोलणं नको गुरुचं कोमल शब्द पाहिजे कोमल वाणी तिथं सगळं जण आपल्याला येऊन जोडते कोमल शब्द पाहिजे चांगलं बोलणं चांगलं वागणं सर्वाला आपलंस करून घेणं यालाच वय म्हणतात प्रेम हे प्रेम गुरुचं प्रेम कोमल शब्द कसे राहावा कोमल बोलणं निर्मळ पोटामध्ये गाठ ठेवून गुरु जर बोलला गाठ वाढून गुरुच पोट फुटून जाईल पोटात गाठ नको निर्मळ बोलणं पाहिजे गुरुचं मग नमी भाषणी नमी ती वाचा ज्ञानेंद्रिय द्रवे आनंदाचा चतुष्टया वेद नामाचा सदा सर्व काळ महाराज नमित भाषा नम्र भाषा पाहिजे गुरुची नमित वाचा नमलेली वाचा पाहिजे
ज्ञानेंद्रिय द्रव्य आनंदाचा महाराजाजवळ फक्त आनंदच राहावा. महाराज कधी दुःखी दिसू नये. गुरु महाराज कधी दुःखी नसले पाहिजे. सुखी सदा सर्व काळ सुखाचा सोहळा. म्हणून सांगितले की ते ब्रह्म सुखाचा सोहळा गुरुनी दाविल्या मज डोळा. गुरु जवळ सुख पाहिजे, आनंद पाहिजे, तरच गुरु आनंदाची भेट घडवून देऊ शकतात. म्हणून गुरु आनंदी असले पाहिजे. मग मन ब्रह्मानंदी समुद्री बुडाली. जे भावना विसरले आयसिया सद्गुरूचे पावले. दरिता होय तात्काळ मुक्ती. मन ब्रह्मानंदी समुद्री बुडाले. महाराजाचं मन ब्रह्मानंदीमध्ये बुडालेलं पाहिजे. म्हणजे आनंदामध्ये ध्यान लागलेलं गुरुचं पाहिजे. देह भावना विसरली. महाराज देहभान विसरून गेले पाहिजे गुरु महाराज. आयसिया सद्गुरूचे पावले दरिता होय तात्काळ मुक्ती. अशा गुरुची जर आपण पावलं धरलो तात्काळच मुक्ती म्हणून सांगितले. त्याला वेळच नाही, तात्काळ मुक्ती भेटून जाते. मग जयाचा उपदेश घेता तयाचा संसर्ग होता. देहाची ब्रह्म होय तत्वता. अज्ञान अशा गुरुचा उपदेश जर घेतलो, अशा गुरुचा संसर्ग झाला तर आपल्याला देहच ब्रह्म होऊन जाते आणि अज्ञान जीव उद्धरते. अज्ञान जीवाचा उद्धार तात्काळ होऊन जाते. अशा गुरुचा फक्त संसर्ग झाला पाहिजे. संसर्ग व्हावा. संसर्ग म्हणजे फक्त गुरुचे नाते दोन्ही एकामेकात दिले पाहिजे. जसं कासवाच्या पिल्ल्याला स्तनपान नाही, काहीच नाही, नुसतं बघण्यातच वाढ होती. तसं गुरु आणि शिष्याचं नातं नुसतं बघलं की तसं ज्ञानामध्ये वाढ होते. याला गुरु म्हणाव. गुरु करावा ऐसा ज्ञानी. चारी पदार्थ देई ओळखो. गुरु करावा ऐसा ज्ञानी. चारी पदार्थ देई ओळखो. गुरु करावा ऐसा ज्ञानी. चारी पदार्थ देई ओळखो. गुरु करावायचा ज्ञानी. चारी पदार्थाची दे ओळख करून त्याशीच गुरु बोलावी. चार पदार्थाची खूप गुरु लावला पाहिजे. गुरु चार पदार्थाची खूप माझ्या गुरुने मजला दाखवले कोणा. मजला दाखवले कोणा. माझ्या गुरुने मजला दाखवले कोणा. मजला दाखवले कोणा. गुरु माझा माझा, गुरु माझा माझा त्याने दाखवला भगवंता. गुरु माझा माझा, गुरु माझा माझा त्याने दाखवला भगवंता. गुरु माझा माझा, गुरु माझा माझा त्याने दाखवला भगवंता. गुरु माझा माझा, गुरु माझा माझा त्याने दाखवला भगवंता. गुरु शिष्याला भगवंत दाखवतात. म्हणून सांगते माझ्या गुरुने मजला दाखवली खून दाखवला पाहिजे. गुरु माझा माझा तरच होय. गुरु माझा माझा त्याने दाखविला भगवंत. गुरु देवाची ओळख करून दिला पाहिजे. याचं नाव गुरु. गुरु शब्दाचा अर्थ सगळ्यालाच माहिती आहे. त्यात शब्द आपण सांगितलो. गु म्हणजे गुणातीत, रू म्हणजे रूपातीत, गुणरूपाचा होयांत. त्याशीच गुरु बोला. हे होय म्हणजे गुरु. मग उपमा ऐसा सद्गुरु तो अनुपम ने.
अहम ब्रह्मस्तंभापर्यंत नाही सम म्हणून बोलजे निरुपमा तू सद्गुरु राव जाणावा अशी गुरु कशी आता अनुपम्य आता अहम ब्रह्मस्तंभापर्यंत नाही सम त्या गुरुचा कधीच अंत लागत नाही तसे गुरु पाहिजे त्या गुरुचा अंत शिष्याला कळते ते गुरु नाव गुरु काय करायला हे शिष्याला कळत असेल शिष्याला जर कळत असेल गुरु कर्मबंधनात अडकला तर त्याला गुरु म्हणून घेण्याचा अधिकार नाही असं शास्त्र सांगते मग उपमा द्यावी कल्पतरुषी तू कल्पने दे निश्चयेशी अमर लोकीचा वक्ष पर्यसे प्रळयांती तगे ना अशा गुरुला कल्पतरूचं उपमा द्यावं लागते कल्पतरूचं झाड म्हणजे जी आपल्या मनामध्ये कल्पना झाली ती कल्पना झाली मिळवून देण्याचं काम गुरु करतात म्हणलेलंच होते म्हणून गुरुला कल्पवृक्ष म्हणलेलं मिळते म्हणून कल्पवृक्षी तो कल्पिला निश्चयेशी जे कल्पलेलं ते मिळते अमर लोकीचा तो वृक्ष परियेशी ते वृक्ष कुठला आहे अमर लोकीचं ते झाड आहे आणि प्रळयांती ते तगेना ते झाड कधीच खतम होत नाही असं वृक्ष म्हणजे गुरुचं वृक्ष मग सद्गुरु निर्विकल्पदाता मरण मारी जीवतारिता कयासी कल्पतरुचे उपमा गीता अशोभ्य जीव जर गुरु जर जीवाला तारत असेल तर कल्पतरुची उपमा सुद्धा कमी पडते अशोभ्य दिसते गुरुला कल्पतरुची सुद्धा उपमा शोभत नाही म्हणून सद्गुरु वाचूनी सापडी ना सोय गुरु वाचूनी सापडी ना सोय सद्गुरु वाचूनी सापडी ना सद्गुरु वाचूनी सापडी ना सोय आदरावी मारे सद्गुरु वाचूनी सापडे ना सोयी करावे ते पाय आधी आपणा सारखे करीतात काळ नाही काळ वेळ तयाला लोह परिसाचा नसा उपमा सद्गुरु महिमा अगाध तुका म्हणे कैसी आंधळी जन गेली विसरून गुरु महाराज लोह परिसाच्या उपम्याच्या पलीकडे आहे जर जीवाला तारण्याचं काम गुरु करत असेल तर ते गुरु लोह परिसाच्या पलीकडे आहे कल्पतरूच्या पलीकडे आहे जरी उपमा द्यावा चिंतामणी तरी तो चिंतित दे भरवसेनी सद्गुरु दे चिंतन ज्ञानवाणी शिष्याला चिंता केलेली चिंता दूर करत असेल जी चिंता आहे ती गुरुला सांगल्यानंतर गुरु आपली चिंता दूर करतात सद्गुरुदेव चिंतन ज्ञानवाणी गुरु महाराज ज्ञानाची वाणी देतात म्हणजे गुरु मग गुरु कोणाला म्हणाव गुरु म्हणावे कोणाला गुरु म्हणावे
कोणाला म्हणावे त्याला गुरु म्हणावे कोणाला गुरु म्हणावे त्याला गुरु नका या सोंगाला आनंद गुरु नका या सोंगाला आनंद गुरु नका या सोंगाला गुरु नका या सोंगाला गुरु म्हणावे कोणाला गुरु म्हणावे ज्ञानाला गुरु नका या सोंगाला आनंद आनंद गुरु गुरु म्हणजे ज्ञान म्हणून शीख धर्माचे ते 10 गुरु होत गेले गुरु गोविंद सिंगजी त्याने सांगितलं कलियुगामध्ये पुढे गुरु नाही म्हणून ग्रंथ मान्य गुरु कोणाला गुरु म्हणाव ग्रंथालाच गुरु म्हणाव का ज्ञान म्हणजेच गुरु तर ज्ञान दिसते ते वय गुरु त्याला गुरु म्हणता येते म्हणून आणि ज्ञान कोणाचं पाहिजे ज्ञान पाहिजे दत्त मार्गाचं उद्धार व्हायचा असेल तर दत्त नामाचं ज्ञान पाहिजे का सगळे शास्त्र गुरु महाराजांचंच वर्णन करतात आणि वर्णन करता करता शिष्याच्या दिवा झाल्या शेष सुद्धा शस्त्रमुक्ती शेष सुद्धा विषय गेला आहे गुरु महाराजांचं वर्णन आपण तात्पुरतं करायला आपल्यामध्ये वर्णन होईना 7 दिवस झालं वर्णन करणं चालू आहे तरी वर्णन व्हायला तयार नाही असं महाराजांचं रूप मग चिंतामणी विशेष जाण परी तू अमर लोकीचा पाषाण जड तयाचा सद्गुर समकैसा म्हणावा महाराजाचे गुण जड असतील तर त्याशी सद्गुरु कैसे म्हणावे महाराजाचे गुण कसे पाहिजे नम्र नम्र झाला होता त्याने कोंडी गेली अनंता नम्र झाला पाहिजे माणूस नम्रता कोणाच्या बी नम्र कोणी येऊ द्या समोर नम्र नम्रतेचा एवढा प्रभाव आहे देव सुद्धा नम्रता देवाच्या सुद्धा अंगामध्ये नम्रता आहे देव सुद्धा नम्र राहतो म्हणून आपल्याला सुद्धा नम्र व्हावं लागते नम्र झाला भूता त्याने कोंडी दे अनंता जे अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे त्याला कोंडून ठेवण्याचं काम कोण करते नम्रतेवाला माणूस करते म्हणून नम्रता मग जरी उपमा द्यावी पयोतशी तरी तो मत परिहेशी आपला सारे का स्वजातीशी कालांतराने करी तू गुरु महाराज आप शिष्याला आपलंस करून टाकतात वेळ लागल काही हरकत नाही महाराजाला वेळ लागल आता तुकाराम महाराज काय म्हणतात आपणासारखी करी तात्काळ तात्काळ आता ग्रंथ काय सांगायला वेळ लागू द्या मात्र शिष्या गुरु सरकाच होणार कालांतरानं का होईना मात्र करते गुरु शिष्याला गुरु सर्ग करून टाकते ही गुरुची ताकद म्हणून पारख पाहिजे माझ्याजवळ कोणती ताकद आहे माझ्यात काय श्रेष्ठत्व आहे जे लोक माझं घेऊन चालले माझ्या अंगामध्ये काय श्रेष्ठता असेल स्वतःची ताकद ओळखण्याची ताकद माणसामध्ये अवगत झाली पाहिजे मग जो स्वतः कृपणा तू अन्यास काय देईल जाण तैसा सद्गुरु नव्हे की कठीण पूर्ण कृपावंत दयाळू गुरु जर स्वतः कल्पना असेल तर शिष्य कसे राहाव जसं गुरु तसा शिष्या जसा बाप तसं पोरग
म्हणून जसं गुरु वागला तसा शिष्या वागते जशास तस. म्हणून सांगले जशाला तस, जसं गुरु तसाच शिष्या, जसं बाप तसंच पोरग. हे गुरु शिष्या. गुरु कशा आता पूर्ण कृपावंत दयाळू, कदा नवीची तो कठीण. गुरु कठीण नाही, हे दैवताजवळ आहात. कृपणता, कठीणता, दैन्यता, ममता, अयोग्यता. दैवता अयोग्यतेच्याच माणसाला मध्ये बोलून घेतात. दे रे बापू, ज्याने योग्यतेचा माणूस आहे ते आमच्या पक्षाचा नव, पूर्व पक्ष मायेचा. स्वर्ग नरक बोधती साच्या, अधिकार देती स्वर्गाचा. न जोदारणा कारणी. त्याने काय म्हणतात, आमच्या पक्षाचा होय, खाणार पिणार अविधीचं माणूस आमचं होय. आधी त्याला मध्ये वाट लावा स्वर्गात का आमच्या पक्षाचं होय. ते जसं आता पक्ष चालू आहे की नाही निवडणुकीसाठी, ते दैवता म्हणतात आमच्या पक्षाचा माणूस होय, त्याला मध्ये येऊ द्या. दैवतापाशी कोणताही माणूस जमते, अयोग्यतेचा जमते, कठीणतेचा जमते, कल्पनतेचा जमते. हे दैवताजवळ सगळंच जमते. मग एवढं बसून घेतात जवळी बसून घेतले. कालांतरानं जोवर पुण्य अशी पदरी, तोवर बैसवी शेजारी. पुण्यक्षय होता निर्धारी, पात्र करीते नरकाती. देवता, जोपर्यंत तुमच्या जवळ पुण्य आहे तोपर्यंत तुमचं पुण्य काढून घेतात. आणि पुण्य एकदा निघून गेलं लाता मारून स्वर्गाच्या भाई. यज्ञाधिक क्रिया करून स्वर्गा जाते. पुण्य सरद्यावरी येती मागायची. कैशी नवे नाम पावती निराशी. चुकती धारा 84च्या. नामाचं मात्र तसं नाही, एकदा तर गेला शेवटच्या टोकाला जाते. एवढं नामाचं महत्व सांगितलं. सद्गुरु कोण होय, सद्गुरु म्हणावे कामधेनु समान. तरी ते कामना पूर्वी जाण. निष्कामाचे दासत्व पूर्ण, याची शोभे ज्याचे ठाई. गुरु म्हणजे कोण होय, गुरु कामधेनु गाई, संता घरी दुबतशी. गुरु कामधेनु गाय होय, गुरु संत कोळीचा राजा. गुरु प्राण विसावा माझा. गुरु संत कोळीचा राजा. गुरु प्राण विसावा माझा. गुरुला देव नाही गुरु धैर्याचा डोंगर. गुरु धैर्याचा डोंगर होईल. गुरु शिष्याला कधी कधी ना का धैर्य पाहिजे गुरुजवळ. म्हणून काल तुम्हाला सांगितलं 3 गोष्टी जवळ करायच्या. कोणत्या? कर्तृत्व, धर्मत्व, धैर्यत्व. धैर्य गुरु धैर्याचा सागर. गुरुजवळ धैर्य पाहिजे. गुरु डगम गेलेला जमना. गुरुचा एकनिष्ठ भाव पाहिजे. एका ठिकाणी काय सांगितले, देव भावाचा 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 नाही कोणाच्या तो बापाचा.
भावाचा 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 नाही कोणाच्या बापाचा. देव कोणाचा आहे? देव फक्त भाव ज्याच्या हृदयामध्ये आहे, देव फक्त भावाचा. देव भावेचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भावासाठी कसले महाराजाला तेच दुष्काळ पडलाय. आपण म्हणाल्या महाराज पाणी नाही, दुष्काळ वालाय, आपल्याला पाण्याचा दुष्काळ. महाराजाला भावाचा दुष्काळ. देव भावाचा भुकेला. देवाला कोणती भूक आहे? फक्त भक्ताचा भाव पाहिजे, हेच गुरुला भूक. मग अमर लोकाचे हे गुरु कामधेनु परिकर. सद्गुरु कमी बरोबर पैसे मानावे. गुरु अमर लोकीचे होत. कामधेनूचं रूप घेऊन आले. कोणतं दूध देतात? ज्ञानाचं दूध. शिष्याला पाजून तृप्त करतात हे गुरु. मग जरी उपमा द्यावे असते तरी तो तिष्ठत ते जगते. शीतळ धर्म तिळ प्राय नसते शिष्ये महाराजाजवळ सर्वे गुण हात. महाराज धर्मानं वागले पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन गुरु केला पाहिजे. गुरु धर्मानं वागला पाहिजे. गुरुचा धर्म काय होईल गुरुला कळालं पाहिजे. मग बघतो अध्याय संपत असल्यामुळं आता उद्या सुद्धा आपल्याला काही ओव्या घ्यावं लागणार राहतं. आणि आज काय काय फक्त लेट आले. आता लेट येण्याचं कारण ते स्त्रीला ठाऊक. सप्ताह संपायला आलाय, ती लेट आली म्हणजे काहीतरी महत्वाचंच काम असत त्याला लेटवाले म्हणजे. मग त्याला वाटत असेल महाराजात काहीच वेळ घेतला मात्र 1 तास आमचा होऊन गेला, 1-1.5 तास झालाय. आणि पुन्हा उद्या सुद्धा पोथीची समाप्ती आहे. समाप्ती झाल्यानंतर लगेच 1 तासाने कीर्तनाची सुरुवात होईल. समाप्ती झाल्याबरोबर ग्रंथाची पूजा. आणि पूजा झाल्याच्या नंतर 1 तासाला आपलं गुरु महाराजांना कर्मभूमीवर आणण्याचं कीर्तन. आणि आज रात्री जीवाला त्या निरालंब शिखरावर नेण्याचं कीर्तन. म्हणून सर्वांनी उद्या तरी उपस्थित राहा आणि आज कीर्तनाला उपस्थित राहा. कारण आता हे 2 दिवस आपल्यासाठी राहिलेले आहे. 7 दिवस पुढे निघून गेले आपल्याला पत्ता लागला नाही. आणि उद्या तरी या पोथीसाठी आणि कीर्तनासाठी अवश्य करून उपस्थित राहा. का ही संधी आज तर आजच उद्या नाहीच. म्हणून उद्या सर्वांनी उत्साहामध्ये नंबर 1 आंघोळ पिवळ्या करून नंबर 1 गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. गुरु महाराज आपल्याला इथं आणायचं आहे. गुरु महाराजाचा पाळणा करायचा आहे. गुरु महाराजाला पाळण्यामध्ये झोका द्यायचा आहे. म्हणून सर्वांनी उद्या कीर्तनाला उपस्थित राहा. आणि आजची पोथी इथंच समाप्त. आजचं ग्रंथ निरूपण इथं. या सेवेला पूर्ण विराम. दत्ता प्रभू दत्ता दत्ता दत्ता. कीर्तनाचा टायमिंग 9:30 ते 11:30 आहे. आणि पोथी थोडं लवकरच उद्या सुरू होईल. 8:30 पोथी सुरू आणि 9:15 पर्यंत खतम. उद्या सर्वांनी आरतीचा ताट घेऊन या आपापल्या घरून. नाहीतर इथं माणसं महाराज आरतीचा ताट द्या, आरतीचं घेऊन आलेत नाही सामाय. उद्या जास्तीचं आरतीचं ताट घेऊन यायचं. ग्रंथाची पूजा करायची आणि ग्रंथाची समाप्ती. मग ह्या आरती
प्रसादाता भाग्य उदयाले सद्गुरु स्वामी केले प्रसाद घेऊन देव देवा सुरवर इंद्र करितात सेवा सेवा करती उत्तरी जीवा हा मोक्ष प्रसाद सर्वा शिवावा सयांद्र शिंगरे दत्तोबाय देवोबाय साधू संत भक्त म्हणत्याचे माई नित्य आरती होते आनंदाची होते कापुराची मध्व स्वामी वाट पाय प्रसादाची दत्तात्रेय